तुम्हालाही सतत थकवा येतो का? हाताला पायाला मुंग्या येतात का? कामात लक्ष लागत नाही, पाय दुखतात, पाठ दुखते, सतत थकल्यासारखं वाटतं, काही काम करायची इच्छा होत नाही, असं होतं का? अनेकांना असं वाटतं की हे फक्त वाढतं वय, जास्त काम, ताणतणाव यामुळे होतं. यामागे एक महत्त्वाची गोष्ट असू शकते, ते म्हणजे व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D3 ची कमतरता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिटॅमिन B12 आणि D3 म्हणजे काय, त्याची कमतरता का होते, त्याची लक्षणे काय आहेत आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी काय करावं. कल्पना करा की आपलं शरीर एक कार आहे. व्हिटॅमिन B12 हे कारमधल्या वायरिंग सारखं आहे. जसं कारमधले वायरिंग इंजिन, गिअरबॉक्स, स्टेअरिंग व इतर गोष्टी सुरळीत चालण्याचं काम करतं, तसंच व्हिटॅमिन B12 आपल्या मेंदू आणि नसांचं काम सुरळीत ठेवण्याचं काम करतं. व्हिटॅमिन D3 हे कारच्या चेसिस आणि टायर सारखं आहे. हे हाडांना आणि स्नायूंना मजबूत ठेवण्याचं काम करतं. या दोन्हीपैकी एकाचीही कमतरता झाली तरी शरीरामध्ये अनेक समस्या सुरू होऊ शकतात. शरीरामध्ये B12 कमी झालं की शरीर वेगवेगळ्या प्रकारे सिग्नल देतं. खूप जास्त थकवा जाणवणं, उदाहरणार्थ 8 तास झोपूनही सकाळी उठल्यावरती असं वाटतं की अरे थोडं अजून झोपायला मिळालं असतं तर बरं झालं असतं. अशक्तपणा जाणवणं, थोडा जरी जिना चढला तरी दम लागल्यासारखं वाटणं, हाताला पायाला मुंग्या येणं, जसं मोबाईलच्या चार्जरची वायर खराब झाली तर चार्जिंग नीट होत नाही, त्याचप्रमाणे B12 कमी झालं तर नसांचं काम सुरळीत होत नाही, लक्ष केंद्रित होत नाही. आपण एखादं काम करायला जातो आणि तिथं गेल्यावर असं होतं अरे मी इथे का आलो, अशी परिस्थिती होणं, सतत चिडचिड, मूड खराब राहणं. काही लोकांमध्ये नैराश्याची, डिप्रेशनची लक्षणे दिसू शकतात. काही लोकांमध्ये जीभ लालसर होणं, जळजळ होणं किंवा अल्सर्सचा त्रास देखील होऊ शकतो. व्हिटॅमिन D3 ची कमतरता झाली तर काय लक्षणे दिसतात? अनेकांना असं वाटतं की व्हिटॅमिन D3 म्हणजे फक्त हाडांचं जीवनसत्व, पण ते त्यापेक्षाही खूप जास्त काम करतं. आता याची लक्षणे काय? हाडं आणि सांधे दुखणं, विशेषतः पाठ, कंबर, गुडघे दुखणं, स्नायूमध्ये कमजोरी होणं, उठताना, बसताना, जिने चढताना त्रास होणं, वारंवार थकवा येणं, सुट्टीच्या दिवशी देखील काही काम करायची इच्छा न होणं, मूड खराब होणं. काही संशोधनानुसार व्हिटॅमिन D3 च्या कमतरतेमुळे अनेक लोकांमध्ये मूड स्विंग्स आढळतात. वारंवार आजारी पडणं, कारण व्हिटॅमिन D3 ची रोगप्रतिकारक शक्तीमध्ये देखील महत्त्वाची भूमिका असते. आता B12 ची कमतरता का होते? पूर्ण शाकाहारी आहार, कारण व्हिटॅमिन B12 हे जास्त करून प्राणीजन्य पदार्थांमध्ये आढळतं. वाढतं वय, काही पोटांचे विकार किंवा आतड्यांचे विकार यामुळे देखील B12 कमी होऊ शकतं. काही औषधांच्या दीर्घकाळ सेवनामुळे देखील B12 ची कमतरता होऊ शकते. आता व्हिटॅमिन D3 ची कमतरता का होते? सूर्यप्रकाशाचा अभाव. आजकाल बरेच लोक ऑफिस, घर, मोबाईल याच चक्रामध्ये अडकून राहिले आहेत. सनस्क्रीनचा अतिवापर, जास्त वेळ घरात राहणं, लठ्ठपणा यामुळे D3 ची कमतरता होऊ शकते. B12 ची कमतरता भरून काढण्यासाठी काय खावं? जर तुम्ही मांसाहारी असाल तर अंडी, चिकन, मासे, दूध व दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकता. जर तुम्ही शाकाहारी असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने B12 चे सप्लिमेंट्स घ्यावे. D3 ची कमतरता भरून काढण्यासाठी सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये 20 ते 30 मिनिट बसावे. जेवणामध्ये अंड्याचा पिवळा भाग, फॅटी फिश, फॉर्टिफाईड मिल्क यांचा समावेश करावा. पण लक्षात ठेवा, फक्त आहारातून पुरेसं D3 मिळणं कठीण असतं. आता B12 आणि D3 ची तपासणी केव्हा केली पाहिजे? जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल, हाताला पायाला मुंग्या येत असतील, हाडांचं किंवा सांध्यांचं दुखणं लक्ष लागत नसेल, खूप जास्त प्रमाणात अशक्तपणा जाणवत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन B12 आणि D3 ची तपासणी करून घ्या. स्वतःहून मोठ्या डोसचे इंजेक्शन्स किंवा सप्लिमेंट्स घेणं टाळा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही इंजेक्शन घेऊ नका. आपल्या शरीरातील अनेक समस्या व्हिटॅमिन B12 आणि D3 च्या कमतरतेमुळे असू शकतात. त्यामुळे हा सततचा थकवा, हातापायाला मुंगे येणं, पाठदुखी किंवा लक्ष न लागणं या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. योग्य आहार, सूर्यप्रकाश आणि गरज वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही सप्लिमेंट्स घेऊन ही कमतरता भरून काढता येते. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि
अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. निरोगी रहा, जागरूक रहा. धन्यवाद.